नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत डाळ पालक करून दाखवणार आहे. डाळ पालक तर सगळेच बनवतात, पण तुम्ही ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी पालकची एक जुडी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यामधील मी जुडीमधील पानं आणि थोड्याशा कोवळ्या अशा दांड्या सुद्धा घेतलेल्या आहे. आता मी हे पालक स्वच्छ धुवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी एक वाटी भरून तूर डाळ घेतलेली आहे. ही डाळ आता मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे. तुम्ही याच ठिकाणी मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा अर्धी मुगाची अर्धी तुरीची सुद्धा वापरू शकता. डाळ मी इथे स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता कट करून घेतलेली पालक घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा मस्त असा लाल टोमॅटो कट करून घेतलेला होता, तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि अगदी चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला कुकरला झाकण लावून मस्त अशा 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या आणि डाळ मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही डाळ शिजताना मीठ सुद्धा टाकू शकता. मिठाने सुद्धा छान चव येते आपल्या डाळीला. इथे आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी इथे सर्वात आधी एक मोठ्या आकाराचा कांदा मस्त असा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण सोलून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथे आता आपल्याला लसूण भरपूर सारा वापरायचा आहे. लसणामुळे फोडणीला छान अशी चव येते, खमंग फोडणी बसते. इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. हे सर्व आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. त्यासाठी मी यामध्ये सर्व लसूण आणि मिरची, कोथिंबीर एकत्रच घालून घेणार आहे आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे, असं जाडसर अशा पद्धतीचं. त्यानंतर इथे मी कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि फोडणीला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी आपली इथे छान अशी तडतडून झाली की हिंग घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे मी यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहे. शेंगदाणे छान लागतात पालकाच्या भाजीमध्ये, पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायचे असेल तर घाला, नाही घालायचे असेल तर स्किप करू शकता. शेंगदाणे आपल्याला मस्त असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. शेंगदाणे इथे आपली छान अशी परतवून झाली की लगेचच यामध्ये कांदा घालून घेणार आहे. कांदा इथे आपल्याला मस्त अशा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. इथे आता एकीकडे आपला कुकर सुद्धा झालेला आहे आणि डाळ सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. इथे आता आपला कांदा छान असा गुलाबी रंगावरती झालेला आहे. तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण इथे आता आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे. इथे आता आपलं वाटण छान असं परतवून झालं की लगेचच यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालून घेणार आहे. हळद आपण आधी सुद्धा घातलेली होती म्हणून अगदी मी पाव चमचा घालून घेणार आहे आणि त्यानंतर 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. लाल तिखट इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर शिजवून घेतलेली डाळ पालक घालून घ्यायची आहे.
तुम्हाला आता जितपत डाळ पालक पातळ हवी असेल किंवा घट्ट हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी अगदी थोडंसं यामध्ये कपभर पाणी घालून घेतलं. त्यानंतर अगदी थोडीशी साखर घालून घेणार आहे चिमूटभर. साखरेमुळे भाजीला मस्त अशी चव येते. इथे आता भाजीला आपल्या मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपल्या डाळ पालकला उकळी आलेली आहे. छान अशी डाळ पालक आपली मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी.